जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची। कालपासून सांगली जिल्ह्यात पावसाने अक्षरशः जोरदार हजेरी लावली आहे। दिवसभर रिमझिम झाल्यानंतर रात्रीपासून मुसळधार सरी कोसळल्या आणि त्यामुळे सांगली शहरासह ग्रामीण भागात पाणी साचण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। शहरातील मुख्य चौक, बस स्थानक परिसर तसेच बाजारपेठेत पाणी साचल्यामुळे नागरिकांची अक्षरशः कसाबसा प्रवास करण्याची वेळ आली आहे। काही भागात 2 ते 3 फूट पाणी रस्त्यांवर उभं असल्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। विशेष म्हणजे शाळा कॉलेजला जाणारे विद्यार्थी, कामावर निघालेले कर्मचारी आणि दैनंदिन कामानिमित्त घराबाहेर पडलेले लोक या सगळ्यांना पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे। काही ठिकाणी तर नागरिकांनी शॉर्टकट म्हणून पाणी ओलांडण्यासाठी रिक्षाचा आधार घेतल्याचं चित्र दिसून आलं। शहरातील नाले तुडुंब भरल्यामुळे पाणी ओसंडून रस्त्यावर आलं आहे। अनेक वसाहतींमध्ये घरांच्या अंगणात व खोलीत सुद्धा पाणी घुसल्याच्या तक्रारी आहेत। त्यामुळे सामान्य जनतेला मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। हवामान खात्यानं पुढील 24 ते 48 तासांमध्ये आणखी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे। त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि आवश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे। तरी मुसळधार सरींमुळे भात, ऊस आणि भाजीपाला पिकांना फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे। सांगलीतला पाऊस अजून किती तास चालणार, प्रशासनानं कोणती उपाययोजना केली आहे आणि नागरिक कितपत तयार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। अधिक अपडेटसाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज। जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची।